जय हिंद मित्रांनो, बहुचर्चित विक्की कौशलचा छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला। आता त्या ट्रेलरमध्ये ना यांनी अशा काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये ना बॉलिवूडचा मला एक छुपा अजेंडा दिसतोय। यातल्या दोन गोष्टी मला अजिबात आवडल्या नाहीत। त्या दोन गोष्टी कुठल्या आणि यातल्या ज्या काही थोड्याफार चांगल्या गोष्टी वाटल्या त्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट जी मला अजिबात आवडली नाही ती म्हणजे, तुम्हाला वाक्य आठवतंय का? आपले छत्रपती जे आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपले मराठ्यांचेच नाही तर अख्ख्या हिंदुस्थानचे छत्रपती आहेत। ते म्हणजे आपल्या अख्ख्या हिंदुस्थानचे बाप आहेत म्हटलं तरी चालेल। त्यांचं वाक्य आहे बघा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा। आता या ट्रेलरमध्ये तुम्ही जो विक्की कौशल जो डायलॉग बोलतात त्या डायलॉगमध्ये बघा त्यांनी हे हिंदवी स्वराज्य हा शब्द त्यांनी बदलला आणि तिथं हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। आता हा शब्द का बदलला, याच्यामध्ये काय त्यांचा छुपा मनसुबा दिसतोय का काय? आता ऑलरेडी बॉलिवूड ना हे नेहमी त्यांचा एक वेगळा अजेंडा असतोय, प्रोपोगंडा असतोय। आता मी या गोष्टीबद्दल कधी या धर्माच्या या गोष्टीबद्दल बोलत नाही, पण हा खरोखर आपल्या आराध्याचा विषय आहे आणि तिथं त्यांनी ही छेडछाड करायला नसायला पाहिजे होती। हे हिंदवी स्वराज्य व्हावी हीच श्रींची इच्छा, हे वाक्य हे शब्द जसेच्या तसे त्यांनी ठेवायला पाहिजे होतं, पण ते ठेवलं नाही। त्याची त्यांनी मोडतोड केली आणि हा एक डायलॉग मला खटवला। आणि दुसरा म्हणजे तो जो डान्स घेतलाय ना त्याच्यामध्ये, आता विक्की कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करतोय आणि तो थोडासा डान्स जो ती मुवमेंट जराशी ऑकवर्ड वाढली तिथं। हा तो लेझिमवाला ठीक होता, लेझिमवाला तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष देऊन बघितला ठीक आहे, एक पारंपरिक नृत्य ठीक होतं, पण ते जे त्या स्टेप घेतलेत ना त्या थोड्याशा मला तिथं खटकल्या। आता बाकीचे यांनी काय मोडतोड केली आपल्या इतिहासाबरोबर, आता यांनी औरंग्याला जिंकून देऊ नये याच्यामध्ये त्याच्यावर फोकस करू नये म्हणजे देव पावला। बाकी परफॉर्मन्स बघायला गेलं तर विक्की कौशलचा मला चांगला वाटला, पण त्याच्यापेक्षा चांगला मला ना ठाकूर अनुप सिंग यांचा जो धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा जो चित्रपट आला होता मराठीतला, त्याच्या नावामध्येच ना नावातूनच क्लिअरिटी येते आपल्याला चित्रपट कशावर फोकस करतोय। पण यातलं यांचे मनसुबे काय चांगले दिसत नाहीत असं मला वाटायला लागले। बाकी तुम्ही सेट, ॲक्शन, कोरिओग्राफी, डायलॉगमध्ये मोडछाड केली, पण तुमच्या अंगावर शहारे रोमांच आणतील हे ठीक आहे। ॲक्शन टॉप लेवलची वाटते, VFX चांगलं वाटते, जिथं जिथं वापरलं आहे। जसं ते सिंहाचा आपला जो ते जबडा फाडत्याला आपला ट्रेडमार्क जो आहे लेजंडरी, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो जबडा फाडून वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, तो सीन जो दाखवलाय तो चांगला वाटतोय। बाकी आणि रश्मिका मंदाना छान वाटले, म्हणजे खरोखर एक रॉयल आपलं घरानं तिथं दिसतंय ते। आणि ॲक्टिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे काय, औरंगजेबाच्या रोलमध्ये ना अक्षय खन्ना ते खरोखर शोभते राव, त्याला का नाही असले विलनच कॅरेक्टर्स द्यायला पाहिजे। आता बाकी हे सगळं ठीक होतं, एक पिक्चर म्हणून मास कॅटेगरीचं ठीक होतं, पण कुठंतरी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वरचा पिक्चर आणि त्यांचा जीव गेलाय कशासाठी? त्यांना औरंगजेब कशासाठी अट्टहास केला होता की तू बाबा इस्लाम कबूल कर, त्यांनी जीव दिला पण ते कबूल नाही केलं। ते अजेंडा हा लपवू नये त्यांनी, कारण जे मराठी पिक्चरचं नाव होतं बघा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, पण ते याच्यामध्ये कुठंतरी मिसिंग वाटतंय। कारण आपलं छत्रपती संभाजी महाराज म्हटलं ना काय हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य, हिंदुस्थान हे शब्द डोळ्यापुढे येतात, पण तो याच्यामध्ये कुठंतरी त्यांचा छुपा अजेंडा बॉलिवूडचा दिसतोय। आता ते यांनी याच्यामध्ये काहीतरी मोडतोड करून काहीतरी वेगळंच आपल्या पुढं आणू नये एवढंच। बाकी ट्रेलर ठीकठाक वाटला मला, एक मसालेदार ट्रेलर वाटला मास ऑडियन्सला। बाकी ज्यांनी थोडं लक्ष दिलं नाही याच्याकडं मास ऑडियन्सला त्यांना ओके गूजबम्स हे ते म्हणतील, पण खरोखर जो अभ्यासू माणूस आहे त्याचं पटकन चांगलं लक्षात येईल। बाकी पिक्चर सक्सेसफुल होऊ दे, आपण सगळे बघणारच, पण थोडंसं कुठंतरी वाईट वाटलं हा डायलॉग काढल्यामुळं। बाकी तुम्हाला काय वाटलं हे मला कॉमेंटमध्ये सांगा।